इकडे बघा भलं मोठं मासा आहे, सुरमई बघा कसली आहे ती, वजाची सुरमई आहे, सगळ्या डेड बॉड्या पडलेल्या इकडे हलवा आहे, सुरमई आहे, पापलेटा बघा कसली आहे फटफटी. ही बघा ही मोठी साईज आहे मित्रांनो, 1500 रुपये 12 म्हणता मावशी. ताजे थोडे काय म्हणतास? हाँ कल शाम को डालूंगा. उद्या संध्याकाळी येणार 6 वाजता. नक्की बघा. हा बघता तुम्ही? सगळा मासा हा एवढी खुश झालंस माझ्यावर, एवढी माझ्यावर खुश झालंस मित्रांनो. सगळ्या मासा म्हणतात 200 रुपये सगळा तिथे मध्ये बघा. 1500 रुपये कर. तू किती टाकलं आधी याच्यात? 8 होती ना अगोदर. नको 1500 नको राहून देत, तेवढंच देणार पैसे मी. हो तू 5 टाकणार 10 टाक. हे 8 9 10 झाले ना. 10 बस. व्हिडिओ बघतास लाईक करा, कमेंट करा. कसा आहे वाटा? 300 रुपये म्हणता मावशी दोन्ही वाटे. हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचा सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशामध्ये मजेत राहायला पाहिजे. तुमचं स्वागत सगळ्यांचा मालाड स्टेशनवरनं करते. याव मालाड स्टेशन बघा मस्त आणि सुंदर केलं नाही आता, पहिल्यापेक्षा लय सुधारलाय मालाड. तर आज अमावस्या मित्रांनो आणि आज आयतवार सुद्धा आहे. तर निवेदवाडी दाखवची आहे. आंघोळ नाही केलं आहे, डायरेक्ट मच्छी मार्केटला आले पहिला धावत. मावरा घेतोय घरागावचा देव वगैरे पूजा करूची आहे. आज अमावस्या आहे, निवेदवाडी जरा दाखवची आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघूया कोणकोणती मच्छी आली कशा आहे काय ती. तर लेटच झाले आज. तर चला मावशी कशाच बांगडे? 100 रुपये मित्र. 100 रुपयाचे 6 बांगडे द्या बघा. पापलेट कसे मावशी? पापलेटा 800 रुपये मित्रांनो बघा. 1200 रुपये किती आहेत मावशी पापलेट? 800ला किती? 12 आहेत. 12 आहेत. 800 रुपये. 800 रुपये येते. तर मार्केट बघा खाली झालं, आज लेट झाला आपल्याला, त्यामुळं आता काय मरणाचा मार्केट डेली भरलेला असता. मरणाचा मार्केट. मावशी कशी आहेत पापलेटा? ही बघा ही मोठी साईज आहे मित्रांनो, 1500 रुपये 12 म्हणता मावशी. ताजे थोडे काय म्हणतास? हाँ कल शाम को डालूंगा. उद्या संध्याकाळी येणार 6 वाजता. नक्की बघा. हा बघता तुम्ही? कसं आहे मावशी करली? कुठला मासा आहे मावशी? डोम्या. आणि ही कसं करली? सगळा मासा हा एवढी खुश झालंस माझ्यावर, एवढी माझ्यावर खुश झालंस मित्रांनो. सगळ्या मासा म्हणतात 200 रुपये सगळा तिथे मध्ये बघा. खरंच म्हणतेस की? ह्या कशा मासा आहे? काटे करली आणि हा डोम्या आणि हा काय शेंगटी चिवणी या म्हणतात सगळ्यात तुका 200 रुपये देते. एवढी खुश झालंस घेते रे 200 रुपया. ती मासे आम्ही खात पण नाही जास्त मित्रांनो. तर बोंबील वगैरे मासे. मावशी कशाच बोंबील? हा 100 रुपये. आणि कोळंबी 200 रुपये कोळंबीचा वाटा बघा एवढा आहे. तुला साफ करून पण देते मावशी. काय म्हणतास? बघितलं चॅनल? व्हिडिओ बघतास लाईक करा, कमेंट करा. कसा आहे वाटा? 300 रुपये म्हणता मावशी दोन्ही वाटे. कसे आहेत पापलेट? 15 पीस 1300 रुपये मित्रांनो. बघा पापलेट आहेत मस्तपैकी ताजी आणि 1300 रुपये म्हणताय. 15 पीस आहेत टोटल. घेऊच आहेत मावशी. कशा सुरमय किती? 700. आज तिकडची जागा जिकडं अपडेट होता सारखा. हा 700 रुपये लय महाग सांगतात. एक 700
दोन्ही देऊ तुला ताजी नाही पण वाटतं ती कापून देईन तुला मी येते तिकडनं आधी फिरून येते सगळा मार्केट फिरत नाही तसं माका भाव समजणार नाही तू 600 देताच्या खरा आहे की खोटा आहे हे बघ. हा येते तिकडनं फिरून मी दोन्ही पण घे पाहिजे माका हवीच घेऊची आहे लक्षाला जर एकच जोडी राहिली आज. नको ताजी दिसत नाही माका तुझा मन माझा जोपर्यंत भरत नाही मच्छी घेऊ तोपर्यंत मी काय घेणारातला नाही इकडं बघा कोळंबी कोळंबी आहे इकडं परत ही कोळंबी कशी मोठी आहे मावशी कशी आहे ही कोळंबी 300 रुपये वाटा म्हणता मावशी 300 रुपये 300 रुपये हा केवढा मोठा कोळंबी आहे बघ घे मावशी कशी आहे घे 1000 रुपये म्हणता 800 रुपये हे करली आहे काय म्हणतो मावशी बघतेच हा 200 रुपये 200ला वाटा आहे कोलंबी. तर मी बघा कोळंबी आहे 200 रुपये वाटा 300ला देणार. ती काय करली आहे की काय ती सुक नाही कोलंबीच आहे. ही मोठी कोलंबीच आहे. ये बळा 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 मासा सुका खाऊ मजा येते वाल्यापेक्षा इकडे बघा भलं मोठं मासा आहे सुरमई बघा कसली आहे ती वजाची सुरमई आहे सगळ्या डेड बॉड्या पडलेल्या इकडे हलवा आहे सुरमई आहे पापलेटा बघा कसली आहे फटफटीत इकडे हलवा बघा 2 किलोचा हलवा आहे ही बघा कसली सुरमई कशी आहे मग सुरमई ती 3000 रुपये एडे 3000 रुपये मित्रांनो सुरमई आहे हलवा बघा हे सरगो कसं आहे मावशी 2000 ए मावशी पडला उचल ही बघा सुरमई हे सुरमई आहे हलवा आहे पापलेट आहेत हे त्या दिवशी कोळंबी खाल्ले हा मस्त 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 धन्यवाद ही कशी आहे आता 1200ला मोठी कोलंबी घे. ओके घे बाबा 1200 आणि 1000 आणि 1500 आणि 1600 एवढाच तुम्ही सांगत असा एवढ्याला पाहिजे. मार्केट बघा मस्त भरला मित्रांनो एवढीच राहिली घे. भरपूर महावडे करणे आलेले बघा कसं म्हणलं होतं घे मावशे 1000ला देते. 1000 रुपये लयच सांगतस तू 1000 रुपये किती पाहिजे? सगळे हवेत आटीच्या आटी 12. ही 12 आहेत ना 8 आहे तुला 12 करून देते की 2000. 2000 तू काय माणसा देस की काय दिवाळी ना आली अजून दिवाळी येत तेव्हा येईन मी 1500 दे 1200 12. आणि सुरमई तुम्ही 600 500 मग माका हीच दे पापलेटाच खाऊचा मन झालाय माझा आज 1000 रुपये. 1000 रुपये नाही गे तू काय तर सोईन भर मी देतात तेच घेऊच येतो का हा आपल्याला अशीच मार. ते दाताक पण लागूची नाही आता अर्ध्या दिवसातच सपतील ती आता संध्याकाळी खा. वाडी एक दाखवची आहेत 2 टाकू अजून 12 करू. मित्रांनो मावशीकडे घेतलं बाबा पापलेट आपण ही बघा इकडे मार्केटवरून भरलं अजून काहीतरी घेऊचं होतं गे पण बघतं इकडे फिरते आधी सगळा तू काय घेतं रे शुभम जर राहून देत ना आता देव खाऊ की पैसे देव खाऊ की जेव जा 1500 रुपये करू. तू किती टाकलं आधी याच्यात 8 होती ना अगोदर नको 1500 नको राहून देत तेवढंच देणार पैसे मी तू 5 टाकणार 10 टाक केलेत त्याच्यात आता हं? 10 केले. हे 8 9 10 झाले ना 10 बच झाले 1200 रुपये करू. काय 1200 रुपये माणसा देस की तू आजच घेऊ का किती इकडे मावराव मी तेच सांगतो. तुला डिस्काउंट दिलं पितृपक्षाचं. पितृपक्षात अमावास्या आहे निवेदवाडी दाखवूचे माका तू हे माका वेळ फुकट घालू नको माझा देव पूजूचा आहे 100 रुपये ये मावशीची ही सुरमई कशी आहे सुरमई पट आहे. फुकट हे जा रे भर त्या सगळ्या इकडं मांदिली आहे मावशी कशी आहे मांदिली 100 रुपये अगे बाबा 100 रुपयाचे घेऊन काय करू खेकडं काय भेटते खेकडं नाहीत ना आज कशा मावशी एवढी मोठी कोळंबी तुझ्याकडं कशी आहे ओके घे लय महाग सांगतोस तू इथे 500 रुपये खाऊन अगे दुपारच्या इरिडिक पण नाही पुरूची ती दुपारच्या इरिडिक पण नाही पुरूची
चांगल्या बाजारात अगे माणसं आमच्याकडे 5-6 माणसं आहे. का दोन्ही वाटायचे दोन्ही घे कमी करते नको नको बाबा 700 रुपये नको कितीला ते नको. मावशी थोडीशी मांदिले माका हवी ती जरा दे. घे मावशी मांदिल दे थोडीशी दे. जीपे आहे पण हा जीपे आहे. जमला आज लय व्यस्त दिसतस फोनवर आहेस. तुझे ना धोका द्यायला पाहिजे त्याचा जेवीचं काय कवरेज दिला बोलला मला काय झाला बोलबिनेचा मोठी मोठी कशी आहे ती 600चा 600 आणि 500 बोलणार तुमचं नसतात ना. बोलायचं हा पापलेटा कशी आहेत तुझ्याकडे? ही 6 पापलेटा ठीक आहे 2200 आणि ही 1000 ही 1000ला 3000 बोल नको घे बाबा काय बोलूच नाही माका. आपण घेतलंच नाही ना काय नाही घेतलेलं आहे काय नाही घेतलेलं आहे बघ. ही बघ पापलेटाच आहेत तुमची काम अजून घ्यायची आहे बाबा मावरा. इकडे सुरमई बघा केवढी मोठी मित्रांनो आहे. इकडे 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 खेकडे बघू इकडे आहे काय नको तुला नको मावशी पापलेटा घेतली याच. सुरमई बघा बारक्या बारक्या सुरमई आहे तिकडं. या साईडला मित्रांनो कटिंग करून भेटता मच्छीची आणि मोठी मच्छी वगैरे. तर इकडं आपण खेकडावाल्या पण असतात कारण खेकडावाला काही दिसत नाही. खेकडं घ्यायचं होतं. मच्छी साफ करून घेऊया आणि घरात जाऊया. तर मित्रांनो मच्छी मार्केटमधनं घरात आल्या आणि घरात आलेल्या मार्केटमधनं माहुरा आपण साफ करून आणला होता. आपण पापलेटा घेतला होती 1000 रुपयाची. हे बघा पापलेट बघा एक केवढा मोठा आहे. आणि या साईडला मांदेली घेतला भाजूक पण आहे आणि इकडं कालान पण आहे सार करूसाठी. तर आपला आज बेत आहे पापलेट भाजूचे आहेत आणि मांदेली पण भाजूची आहे आणि मांदेलीचा सार करूचा आहे मस्तपैकी. आणि आज आमच्याकडे नवीन मेंबर आला आहे मावशी आली आहे. तर मावशीच आज बनवणार आहे मस्तपैकी. तर मालवणी पद्धतीत आपण बनवूच आहेत बांगडा भाजूचे आहेत आणि मांदेलीचा सार करूचा आहे. तर चल काय काय टाकतो आता स्टार्ट. तर पहिला मीठ टाकून घेता भाव. मस्तपैकी आपण पापलेटाकनी आधी मीठ लावून घेऊयात चांगला. त्यानंतर काय टाकशील? अगोळ. त्यानंतर आपला गावठी अगुळ. गावठी अगुळ टाकलेला आहे. ह्या पातळ दिसत आहे कारण याच्यात पाणी टाकलेलं आहे. जास्त आपण घन ठेवलेलं नाही अगुळ. म्हणजे जास्त घन नाही टाकत. पातळ थोडा पाणी याच्यात मिक्स केलेलं आहे आपण अगुळमध्ये. औषध गावावरनं पाठवून दिलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. गावठी अगुळ आहे मस्तपैकी. त्यानंतर आपली घरगुती गावठी हळद. हळकुंडापासून घरगुती वाटलेली हळद आहे मित्रांनो. हळदीचा कलर बघा. हळद आहे, गावठी हळद आहे. हळकुंडा सुकून औषध गावात हळद करून पाठवलेली आहे. त्यानंतरला काय टाकशील? हळदीचा कलर बघा मस्त. त्यानंतर हा मालवणी आपला घरगुती मसाला. मसाला आपल्या भयानक बनवलेला आहे बघा. घरगुती मसाला औषध गावात बनवून पाठवलेला आहे आपण. घरगुती मसाला बघा. कलर बघा आता कसा येतं पापलेटाकनी चांगला लागल्यावर. कुठलाही भेसळ पदार्थ याच्यात टाकलेला नाही कलर येण्यासाठी आपण. मसाला वगैरे मस्तपैकी लावून घेऊया. एवढी मांदेली आहे आपल्या ही तव्यावर भाजूची आहे. आणि एवढ्या मांदेलीचा आपल्या मस्तपैकी आज मांदेलीचा सार करूचा आहे. भरपूर दिवसानंतरला भरपूर मजा येणार. आज जोक सुद्धा आहे.
बांगड्यानी कलर बघा, मसाल्याचा कलर बघा. आता प्रॉपर बांगड्याकनी आपण बांगडा म्हणते पापलेटाकनी मसाला लावून घेतला हो. आणि आता ह्या साईडला सुद्धा मांदेली सुद्धा लावून घेशील ना मावशी. मांदेली सुद्धा आपण मसाला वगैरे मस्तपैकी लावून घेऊया. अगुळ टाकला याच्यात, मीठ टाकून अगुळ. अगुळचा फायदा काय, मच्छी घिवसपणा येत नाही ना, आणि आंबटपणा पण चांगला येतो. नंतर हळद टाकला, आपला घरगुती हळद, घरगुती मसाला. मसाला लावून झाला फक्त 1 मिनिटच झालाय मसाला. पण जे आपण पापलेट आणला वाव त्यांचा कलर बघा मसाल्याचा कसा आलाय, मस्तपैकी लाल लाल भडक. आणि तिखट पण आहे मसाला चांगला. हा मसाला लागल्यानंतरला आणि वाटण पण टाकल्यानंतरला गरम मसाला वगैरे टाकायची गरज नाही, सगळं याच्यात ॲड केलेलं आहे आपण. मांदेली पण मसाला लावून घेतला वा. 5-10 मिनटं एका ठेवूया, मस्तपैकी मसाला लागून देत. त्यानंतर आपण मस्तपैकी तव्यावर चरचरीत तेलात बांगडं आणि बांगड्यासारखा येतं तोंडात माझ्या, बांगडा म्हणते पापलेटा आणि मांदेली मस्तपैकी भाजूया. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे माका गावठी आगोळाची 5 लिटर आगोळाची ऑर्डर आलेली आहे. पण विषय काय झालेला आहे, मी गावात गेलेलो नाही हो, आणि त्या एवढा इकडं काय मुंबई खांदेला नाही आहे, गावा आगोळ आहे. जर तुमका कोणाक सुद्धा पाहिजे असेल तर माका प्रितेश पाष्टे या इंस्टाग्रामवर हाय करा. आणि तुमका कोणाक पाहिजे असेल त्याने सांगा. तुमचा जर गोरेगावपासून बोरवलीपर्यंत इतक्या आसपास तर मी स्वतः डिलिव्हरी करीन, किंवा लांब असेल याच्या व्यतिरिक्त तर पोर्टरने किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. आपल्याकडे आगुळ हा 200 रुपये लिटर आणि 1 लिटर 150 रुपये, अर्धा लिटर 150 रुपये लिटर आणि 1 लिटर 200 रुपये लिटर आणि हा गावठी ओरिजिनल आगुळ देईन. याच्यात काय फसवणूक नाही आहे. आणि जर तुमका मसाले किंवा हळद पाहिजे असेल गावठी तर ती दिवाळीनंतर भेटत, कारण का मी औषधीशी बोलून घेतलं याव, तर ती दिवाळीनंतरला तुमच्यापर्यंत पोचवीन ती सुद्धा. जर तुमका कोणाक हवी असेल तर माका इंस्टाग्रामला प्रितेश पाष्टे या आयडीवर हाय करा आणि तुमचं लोकेशन टाका, मी तुमच्यापर्यंत पोचवीन. तर जाऊया आता पापलेटाकनी आणि मांदेलीकनी मसाला वगैरे लावून घेतला वाव आणि आता भाजून घेऊया. तर चला. तर मित्रांनो पहिला आपण मांदेलीचा कालवण करूच आहे, त्यामुळं तेल पण टाकलेलं आहे. टोपात बनवतो मस्तपैकी. याच्यात टाकलेली आहे राई, कढीपत्ता, लसूण टाकलेली आहे. आणि या साईडला बघा आपण वाटलेला ओला मसाला, याच्यात काय टाकलेला आहे, कांदा, टोमॅटो, संगमेश्वरी मिरची, याचं वाटण केलेलं आहे. तर हे पण टाकून घेऊया याच्यात. तेल सुटेपर्यंत तेल सुटलं दाखवते. तेल सुटेपर्यंत आपण ढवळत राहायचं. त्यानंतरला त्यानंतर आपण थोडं त्याच्यात पण टाकायचं ना, जेवढा आपल्या खावा तेवढा घाला. कालना करा बघ कशी आली तेलाची, मसाला नाही तर आता आपण पापलेटा तांदळाचा पीठ. तर आपण आता पापलेटा भाजू घेतला वा आणि त्यासाठी रवा घेतला वा बारीक. इथं लाल मसाला, हळद आणि हा काय घेतलं, तांदळाचं पीठ. हा, मच्छी कुसकुशी होण्यासाठी मिक्स करायचं. एका कोटिंग करायची मावऱ्या चांगल्यापैकी. इकडे तवा पण ठेवला वा, इकडं सारा पण कढी येत थोड्या वेळातच.
तर तेल टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकला, चरचरता आहे तेल. कोटिंग करून घेऊया पापलेटा मस्तपैकी. पापलेटा मसाला पण चांगला लागला नाही मावशी. कोटिंग बघ अशी प्रॉपर करत मावशी. हां वा 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 वा, एक नंबर. किती दोन तरी राहती, दोन चांगली राहती. टोटल किती 10 पापलेट आहेत मित्रांनो. जास्त नाही मसाला लावायचा है ना. आता या म्हणतेस की मावऱ्या रव्याचा जास्त मसाला लावायचा ना, पडता खाली. हां रवा 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 हा रवा जास्त लावायचा नाही म्हणते. तर एका तव्यात मित्रांनो 4 पापलेटा ठेवलेली आहेत. एका साईडची जरा भाजली आहो, आता परतून घेत आहो. मस्त भाजली ना एका साईडची. सारा पण कळत आहे. कोकम टाकून घेऊया. त्यानंतरला मांदेली टाकून घेऊया. आपण जास्त मांदेली टाकत नाही सारात बघा. इकडं आपलं पापलेट आपण चरचवतोय तेलात. हां वर येऊन दे नको म्हणून. तर मस्तपैकी पापलेटा भाजलेली आहेत आणि आता आपण यांका घेऊया काढून. हे बघा प्रॉपर भाजलेत मस्त. त्याचा सुगंध पूर्ण घरभर दरवळला आहे. इकडं कालना पण उकळ आला आहे, कालना पण आपला वैदा लगेच. बाकीची फटाफट भाजून. तर इकडं लाचची 3 पापलेटा भाजून टाकलेली आहेत तव्यावर आणि मांदेलीकनी कोटिंग करून घेऊया फटाफट, कारण का आता लेट पण होत जातं, भूक लागलेली आता. इकडं आपला कालान पण झाला आहे रेडी. तर पापलेटा सगळी आपली भाजून झालेली आहेत आणि आपल्या एवढी परत आता मांदेली बाजूची आहे. भाजून घेऊया फटाफट. एवढी बाजूची आहे, एवढी कोटिंग करून ठेवला नाही मावशीन. तर मित्रांनो मावरा वगैरे भाजून घेतला आणि निवेदवाडी दाखवलंय, वाडी टाकूची होती टाकलंय आणि डायरेक्ट जोग बसले आहे. तर सगळीजण इकडे जोग बसली आहेत, मी पण जोग बसले आहे. भूक भरपूर लागली आहे, भाजलेले आहेत बरोबर 1:45. तर या साईडला बघा पापलेट आहे भाजलेला आणि इकडे मांदिली आहे, काकडी आहे, कांदा आहे, तांदळाची भाकरी, गावठी तांदळाचा भात आणि मांदेलीचा सार. कोणतीही मच्छी करा आणि कोणतीही सार करा, पण मांदेलीचा जो सार असते टेस्ट असताना ती अप्रतिम. तर घेतंय जेव, सगळेजण इकडे बसलेले आहेत. इकडं परात भरून पापलेट आहेत, तर घेऊयात जेव. तर टेस्ट सांगते आधी कशी झाली आहे मस्तपैकी.
तर पहिला मस्तपैकी आपण लिंबू वगैरे पिळून घेऊया. मीठ आहे काय बघा बघा झाला लिंबू घेऊया पिळून आणि बघूयात आले भूक लागली आपलं बेकार भूक लागली बेकार. हे बघा पापलेट बघा प्रॉपर शिजलाय मस्तपैकी. येवा चौक एक नंबर. पापलेट चांगला झालाय मस्त लागलाय मसाला वगैरे खतरनाक. फोन बंद कर रे. हे कर. तर मित्रांनो दुपारी मस्तपैकी जेवलंय भरपूर आणि मस्त जेवण झालं होता. मावशीने भरपूर दिवसानंतर स्वतःच्या हाताने मच्छी बनवली नव्हती तर मस्त वाटला. आणि मावशी होती काका वगैरे सगळी मावशीची फॅमिली आणि आमची फॅमिली मजा आली. जरा भरपूर दिवसानंतर आम्ही एकत्र जेवलो मजा आली आणि मस्त झाला होता. मांदिलीचा सारसुद्धा आणि पापलेट फ्राय एक नंबर झकास झाला होता. आणि जेवले आणि मस्तपैकी ताणून झोपले. आता वाजलेत 7:15. आता उठलंय जरा फ्रेश वगैरे झालो जातो जरा खालून वगैरे फिरून येतो मस्तपैकी. तर आज अमावास्या होती. गेल्या रविवार पण केस कापू भेटला नाही आणि आता पण अमावास्या असल्यामुळं केस कापू भेटलेलं नाही आहे. आजचा रविवार पण असाच गेला आहे. तर बघूया उद्या परवा उद्याचा सोमवार परवा बिरवा बघू. तर भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे. हा व्हिडिओ इथं थांबवतो. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. व्हिडिओ नेक्स्ट बघला तोपर्यंत बाय बाय.